Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about our next point, that is characteristics of states of element, compound and mixture. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस बद्दल बघितले होते. ते या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एलिमेंट, कंपाउंड आणि मिक्सचर यांच्याबद्दल कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट आपण डिस्कस करूया एलिमेंट बद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एलिमेंट घेतले, बाजूच्या चार्ट मध्ये बघू शकता तुम्ही. जर आपण नायट्रोजन मॉलिक्यूल घेतले आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल्स या ठिकाणी जर घेतले तर यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल. फर्स्ट पॉइंट मध्ये लक्षात द्या, द कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स ऑफ अन एलिमेंट इज ओनली वन. त्याच्यामध्ये जो सबस्टन्स आहे, कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स आहे ते कोणते असेल, ओनली वन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नाव आणि तो स्वतःच असेल. द सेकंड पॉइंट इज all the atoms of a molecules or atoms of a molecule of an element are alike. या ठिकाणी जर आपण एलिमेंट्स किंवा एलिमेंटचे ॲटम किंवा मॉलिक्यूल जर बघितले तर एकाच प्रकारचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. यानंतरच्या पॉइंट मध्ये बघा, all the atoms of in a molecules and elements are alike and are joined to each other by the chemical bond. आणि ते एकमेकांशी केमिकल बॉन्डनी या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. नंतरच्या पॉइंट मध्ये बघा, ॲटम्स, मॉलिक्यूल्स आर द डिफरंट एलिमेंट्स आर द डिफरंट लेवल. जर ॲटम्स आणि मॉलिक्यूल जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ॲटमचे किंवा मॉलिक्यूलचे मॉलिक्यूल किंवा ॲटम हे जे घटक आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टाइपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळेल. सेकंड पॉइंट मध्ये आपण डिस्कस करूया कंपाऊंड बद्दल माहिती बघूया. कंपाऊंड बद्दल माहिती घेतात त्या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साइडचे काही मॉलिक्यूल घेतले आणि नायट्रिक ऑक्साइडचे जर आपण काही मॉलिक्यूल घेतले तर त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल. द कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स ऑफ अ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट द कंपाऊंड इटसेल्फ. जर आपण कंपाऊंड मध्ये जर कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स बघितला तर ते एकाच टाइपचे आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा, ऑल द मॉलिक्यूल्स ऑफ अ कंपाऊंड आर अलाइक. त्या कंपाऊंड मध्ये जे काही मॉलिक्यूल्स आहेत ते सर्व आपल्याला एकाच टाइपचे या ठिकाणी बघायला मिळेल. यानंतरच्या पॉइंट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, द कॉन्स्टिट्यूट ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ अ टू और मोर दॅन टू टाइप अँड आर जॉईंड टू इच अदर बाय द केमिकल बॉन्ड. जे कंपाऊंडचे मॉलिक्यूल आहेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाइपचे बघायला मिळेल आणि ते सर्व एकमेकांशी केमिकल बॉन्ड द्वारे या ठिकाणी कंबाईन झालेले असतील, जॉईन झालेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघा, द प्रॉपोर्शन ऑफ अ कॉन्स्टिट्यूट एलिमेंट इज इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. ज्या कंपाऊंड मध्ये जे सबस्टन्स आहेत त्याचे जे कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स आहेत त्यांचं जे प्रॉपोर्शन आहे, रेशिओ आहे, हा नेहमी कॉन्स्टंट असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. अँड द properties of a compound are different than those of the constituent element. आता बघा, कंपाऊंड फॉर्म होताना त्यांचे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्या ज्या रिटेन प्रॉपर्टी आहे टोटली चेंज होतात कंपाऊंड झाल्यानंतर. फॉर एक्झाम्पल H2O वॉटर, हा पॉइंट लागला. थर्ड कॉलम मध्ये या ठिकाणी आपल्याला मिक्सचर बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर मी जर काही मिक्सचर घेतलं, नायट्रोजन ऑक्साइड आणि मिक्सचर ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिजन यांचे जर हे सर्वांचे जर मी आता मिक्सचर घेतले तर या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल. द कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स ऑफ अ मिक्सचर आर टू और मोर दॅन टू एलिमेंट्स अँड ऑर कंपाऊंड. तर या ठिकाणी जे कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स आहे मिक्सरचे त्याच्यामध्ये एलिमेंट्स किंवा कंपाऊंड हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाइपचे या ठिकाणी बघायला मिळेल. ॲटम्स और मॉलिक्यूल्स ऑफ अ मिक्सचर आर टू और मोर दॅन टू टाइप. बरोबर आहे, ॲटम असो किंवा मॉलिक्यूल्स असो, मिक्सचर मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त टाइपची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये, द कॉन्स्टिट्यूट्स मॉलिक्यूल्स ऑफ अ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर. ओके, जे कॉन्स्टिट्यूट आहेत मॉलिक्यूल्स, कॉन्स्टिट्यूट मॉलिक्यूल्स ऑफ अ मिक्सचर आर डिफरंट दॅन इच अदर अँड अदर आर नॉट जॉईंड बाय द केमिकल बॉन्ड. आणि ते एकमेकांशी केमिकल बॉन्डने जॉईन नसतात. हा सुद्धा पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा, द प्रॉपोर्शन ऑफ अ कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स इज इन अ मिक्सचर कॅन चेंज. ओके, बदलू शकते. प्रमाण या ठिकाणी कॉन्स्टंट असला पाहिजे, रेशिओ प्रॉपोर्शन हे आवश्यक नाही.
तो कंपाऊंड मध्ये आवश्यक आहे, मिक्सचर मध्ये आवश्यक नाही. द प्रॉपर्टीज ऑफ अ कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सचर. बरोबर आहे. जे कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स आहेत तर त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहे, हे मिक्सचर मध्ये जशाच तसे कायम राहतात, पण कंपाऊंड मध्ये ते टोटली चेंज होतात. ओके, हा पॉइंट लॉक करायचा. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी आपण टाइप ऑफ एलिमेंट या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो देयर आर 3 टाइप ऑफ एलिमेंट्स. लॉक करायचा. फर्स्ट इज अ मेटल, सेकंड इज नॉन मेटल अँड थर्ड इज अ मेटलाइट. विद्यार्थी मित्रांनो, या तिघांमध्ये जर बघितलं तर मेटलचे आपण काही एक्झाम्पल बघू. मी काही थोडे एक्झाम्पल सांगेल, त्याच्यात तुम्ही कमीत कमी 10 एक्झाम्पल मेटल, नॉन मेटलचे या ठिकाणी आपल्याला आणि मेटलाइटचे लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल मेटलचे एक्झाम्पल मध्ये सोडियम आणि आयर्न. लॉक. नॉन मेटलच्या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी ऑक्सिजन, हायड्रोजन, क्लोरीन यासारखे एक्झाम्पल तुम्ही नॉन मेटल मध्ये या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर मेटलाइटचे सुद्धा काही एक्झाम्पल बघूया. तर या मेटलाइटच्या एक्झाम्पल मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलिकॉन आणि आर्सेनिक हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. याच्या व्यतिरिक्त जर काही डिफरंट एक्झाम्पल तुम्हाला लिहिता आली तर ते तुम्ही लिहू शकता आणि लर्न सुद्धा करा. याचा फायदा काय, तर ऑड मीन आउट, मॅच द पेयर यासारखे क्वेश्चन मध्ये या ठिकाणी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. नाव our next point is about compound. So now we are going to discuss about type of compound. Type of compound मध्ये आपण बघूया आता कंपाऊंड चे कोणकोणते टाइप असतात आणि त्याचे जे काही एक्झाम्पल आहे हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये नेहमी क्वेश्चन येऊ शकतो. सो फर्स्ट टाइप ऑफ कंपाऊंड इज ऑर्गेनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड. ऑर्गेनिक कंपाऊंडलाच कार्बन कंपाऊंड म्हणतात, हा पॉइंट तुम्ही लॉक करा. सेकंड टाइप ऑफ कंपाऊंड मध्ये इनऑर्गेनिक कंपाऊंड, तिसऱ्या पॉइंट मध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ओके, हे 3 टाइप तुम्ही लॉक करायचे. आता यांचे काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स और कार्बन कंपाऊंड. ऑर्गेनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड याचे एक्झाम्पल काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो? लॉक करायचा. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, त्यानंतर बरोबर कॅम्फोर, शुगर, ग्लुकोज अँड युरिया हे त्याचे झाले ऑर्गेनिकचे किंवा कार्बोनिक कंपाऊंडचे. नंतर एक्झाम्पल ऑफ इनऑर्गेनिक कंपाऊंड. आता इनऑर्गेनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल काय, तर त्याच्यामध्ये बघा कॉमन सॉल्ट, सोडा, रस्ट, ब्लू इथेनॉल, लाइमस्टोन आर द एक्झाम्पल ऑफ इनऑर्गेनिक कंपाऊंड. हे झाले त्याचे एक्झाम्पल. आता आपल्याला जर सांगायचं झालं तर एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे एक्झाम्पल काय असते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल, हिमोग्लोबिन हे काय झालं ते एक कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे एक्झाम्पल झाले. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही एक्झाम्पल जर तुम्हाला लिहायची झाली तर तुम्ही गुगल सर्च करू शकता. ओके, नाव टाइप ऑफ मिक्सचर या ठिकाणी आता बघूया पुढच्या पॉइंट मध्ये. त्या ठिकाणी 2 टाइपचे मिक्सचर असतात विद्यार्थी मित्रांनो, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटेरोजिनियस मिक्सचर. सिंपल कन्सेप्ट आहे. जे सिंगल फेज मध्ये असतात होमोजिनियस, जे 2 और मोर दॅन 2 फेज मध्ये असतात ते हेटेरोजिनियस. या ठिकाणी लक्षात घ्या, होमोजिनियस म्हणजेच काय असतात, तर ऑल द कंपोनेंट्स ऑफ अ मिक्सचर फ्रॉम वन फेज. जे सिंगल फेज फॉर्म करतात ते झाले होमोजिनियस मिक्सचर, जे एकाच फेज मध्ये दिसतात. हेटेरोजिनियस मिक्सचर काय असतात, द कंपोनेंट्स ऑफ द मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इनटू द 2 और मोर दॅन 2 फेजेस. त्याला काय म्हणायचं, हेटेरोजिनियस मिक्सचर. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट सेगमेंट मध्ये या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत सॉल्युशन, सॉल्व्हंट अँड सॉल्यूट यांच्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये बघा, सो फर्स्ट पॉइंट इज अबाउट सॉल्युशन. आता सॉल्युशन काय असते, द हेटेरोजिनियस मिक्सचर ऑफ 2 और मोर दॅन 2 सबस्टन्सेस इज कॉल्ड सॉल्युशन. बरोबर आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेसचं जे हेटेरोजिनियस मिक्सचर असतं त्याला म्हणायचं सॉल्युशन. आता बघा त्याच्यामध्ये सॉल्व्हंट काय असतो. सेकंड पॉइंट मध्ये सॉल्व्हंट जर बघायचं झालं, a component of a solution which is present in the larger proportion is called solution. जर आपण साखर पाणी बघितलं, ओके,
या साखर पाण्यामध्ये काय असतं की साखर आणि पाणी या दोघांचं मिश्रण वॉटर प्लस शुगर असतं. जो लार्ज प्रॉपर्शन मध्ये आहे तो झाला सॉल्व्हंट, जो लेस प्रॉपर्शन मध्ये आहे तो झाला सॉल्यूट. सो द थर्ड पॉइंट इज व्हॉट इज सॉल्यूट? The other components of a solution which is present in a is less proportion than the solvent is called a solution. The solvent पेक्षा less proportion मध्ये त्याला काय म्हणायचं? Solution, solute. तर आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, टाइप ऑफ सोल्युशन. टाइप ऑफ सोल्युशन मध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट लक्षात घ्या. इन दॅट टाइप ऑफ सोल्युशन द फर्स्ट इज अ लिक्विड इन अ लिक्विड. बरोबर आहे, लिक्विड मध्ये लिक्विड मिक्स असतं, हे झालं फर्स्ट सोल्युशन. सेकंड इज अ गॅस इन अ गॅस, गॅस मध्ये गॅस असतो, ओके, मिक्स केलेला असतो. त्याच्यानंतर त्या सोल्युशन मध्ये थर्ड सोल्युशन मध्ये सॉलिड इन अ सॉलिड, सॉलिड मध्ये सॉलिड असतं. त्याच्यानंतर फोर्थ मध्ये बघितलं तर गॅस इन अ लिक्विड, लिक्विड गॅस हा लिक्विड मध्ये ऍड केला असतो. फॉर एक्झाम्पल ऑफ द सोल्युशन लिक्विड इन लिक्विड मध्ये जर तुम्हाला आता या सर्वांचे एक्झाम्पल बघायचं झालं तर त्यामध्ये विनेगर, लिक्विड इन लिक्विड मध्ये बेस्ट एक्झाम्पल काय आहे? विनेगर. ओके, लॉक करायचं. सोल्युशन गॅस इन अ गॅस इज एअर, बेस्ट एक्झाम्पल आहे. गॅस इन अ गॅस म्हणजे एअर. So, in the example of solution, solid in a solid is a brass and steel. Okay, solid and solid the best example काय? Brass and steel. In the example of solution, so gas in a liquid, gas आणि liquid चं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर क्लोरिनेटेड वॉटर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आपण बघितलेला आहे. तर यानंतरच्या पॉइंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काही महत्त्वाचे पॉइंट अजून बाकी आहे त्यामध्ये बघा. सो डिअर स्टुडंट्स, सो अवर नेक्स्ट पॉइंट इज अ सस्पेन्शन. सस्पेन्शन बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. सो व्हॉट इज सस्पेन्शन? सस्पेन्शन काय असते तर सिंपल आहे. द हेट्रोजेनियस मिक्सचर ऑफ अ लिक्विड अँड सॉलिड इज कॉल्ड अ सस्पेन्शन. ओके, हेट्रोजेनियस मिक्सचर आहे त्याचे लिक्विड आणि सॉलिडचं. ओके, याला काय म्हणायचं? सस्पेन्शन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सँड इन अ वॉटर. ओके, वाळू आणि पाणी यांचं जर हे जे हेट्रोजेनियस मिक्सचर आहे त्याला काय म्हणायचं? हे कशाचं एक्झाम्पल आहे? सस्पेन्शनचं. सेकंड पॉइंट याच्यामध्ये बघायचं आपल्याला कोलाइड. व्हॉट इज कोलाइड? कोलाइड काय असतं तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यामध्ये बघा, द हेट्रोजेनियस in which the diameter of a particle is around 10 raised to the power minus 5 meter is called a colloid. विद्यार्थी मित्रांनो, या हेट्रोजेनियस मिक्सचर मध्ये जे पार्टिकलचा जो साईज असतो तो 10 रेज टू द पॉवर -5 मीटर असतो. बरोबर आहे, त्याला कोलाइड म्हणायचं. याचे बेस्ट एक्झाम्पल म्हटलं तर मिल्क अँड हिमोग्लोबिन, सॉरी मिल्क अँड ब्लड. मिल्क अँड ब्लड हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओ.